सांगितलंय, परत एकदा सांगतो, ह्यो टेम्पो चालवायचा असेल तर रोजचं भाडं 500 रुपये मला मिळालंच पाहिजे, तरच ह्या टेम्पोला हात लावायचा, नाहीतर नाही. काय बोलायलीस कारभारनी तू? हा, माझ्या मुलांना जर का वाद नको. आई, तुझी अट मला मान्य आहे. तुला दररोज टेम्पोचं 500 रुपये भाडं मिळेल, ठीक आहे? मारुतीराय, काय नशीब, आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभं राहून प्रामाणिकपणे कष्टाचं काम सुरू करतोय आणि माझ्या स्वतःच्या आईनेच मला शुभेच्छा दिल्या नाहीत. शुभ थांब. असाच कुठे चाललायस? काय झालं? नवीन कामाची सुरुवात करताना मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात आणि औक्षण सुद्धा करायचे असतात. सासूबाई आहेत ना, तुम्ही ओवाळाल ना शुभूला? अगं काय चाललंय? हा, केवढा कालवा करताय? बाहेर परत दारापर्यंत आवाज येतोय. बरोबर आहे, का नाही येणार? आमचाच आवाज असणार. ही तुझी सून शुभूची बायको भर घरात आम्हाला शिव्या देत होती. आता आपल्या घरात थांबसली शिव्या. आम्ही आयुष्यात कधी शिव्या नाही ऐकल्या आई, उभ्या आयुष्यात. आई, आम्हाला तू होती ग शिस्त लावायला. हिचं काय? हिला कोणी शिस्त लावायला? हिला तर आई पण नाही. शोभाताई बास. मी सासूबाईंना कधी उलटून बोलत नाही, कारण त्या मला आई समोर. माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे, मान आहे म्हणून. तुमचं काय? तुम्ही मला फुकटी म्हणाला, माझ्यावर संस्कार नाहीयेत असं म्हणाला, मला आई नाहीये त्यावरनं बोलला. नाही पण बरोबर, मला कधी आई नव्हतीच, पण ना माझी काकू होती, तिने माझ्यावर संस्कार केले, माझ्या बाबांच्या शिस्तीत वाढले. खरं सांगू का, मला ना आत्ता तुमच्याशी ह्यावर बोलत बसायचं नाही. आणि काय ना, आज माझ्या नवऱ्याचा कामावर जायचा पहिला दिवस आहे, त्यामुळे मला माझी मनस्थिती शांत ठेवून त्याला ओवाळायचे, ते महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि तुम्ही मला का अडवलं, ते सगळं का करताय ना, मला चांगलंच माहिती, तुम्ही मुद्दाम करताय. मी शांत आहे, त्याचा फायदा घेऊ नका. मला माझ्या संयमाची मर्यादा पार करायला भाग पाडू नका. दिवा केवळ एका अमुक तेलानंच पेटते कोणी सांगितलं? दिवा पेटतो मनातल्या श्रद्धेनं, प्रेमानं. तुला माहितीये, असं म्हणतात साईबाबांनी पाण्याने दिवा पेटवलेला. हे तर ऑइल आहे. देव फक्त भावना बघतो, वस्तू नाही. चल ओवाळ. अण्णा, काय करायला लागलेस? काही नाही, फक्त थोडंसंच रक्त आहे. शुभू, तू ऑइलने असा दिवा पेटवू शकतोस ना? मग मी एवढंही नाही करू शकत का? तुला कुंकू लावल्याशिवाय मी हा क्षण पूर्ण होऊ देणार नाही. गोजिर रूप
आम्हीच चमचम चांदणी खोप्यात एकटी हळवी श्रावणी मन हा जपणारा उन्हात सावली नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती वाटावी गळ्या पाऊल एकही खेळ हा स्वप्नांचा रंगू दे मनी झुळका वाऱ्याची शुभ श्रावणी नटला गोडवा शुभ श्रावणी ऋतू हा प्रेमाचा शुभ श्रावणी शुभ श्रावणी शुभ श्रावणी चल श्रावणी, आज पहिल्या फेरीची पहिली प्रवासी तू. चल. बाबा तुम्ही पण चला ना आमच्या सोबत. हा चला ना. नाही नाही, तुम्ही दोघ जण नवरा बायको मस्त चक्कर मारून या. आता जा बिंदास. माझे आशीर्वाद तुमच्या दोघांच्या पाठीशी. येतो. ये बस. घे, दरवाजा उघड.